आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगाव तालुक्यातील सासवहाळ शेतकऱ्यांचे पंचनाम्याकरिता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान, सासवहाळ शेतकऱ्यांची पंचनाम्याची मागणी। बातमी मालेगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचे सासवहाळ गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी आपली पिके मुसळधार पावसामुळे नष्ट झाल्याचे निदर्शनास आणून देत अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांना निवेदन दिले आहे। निवेदनात सांगितले आहे की गेल्या 30 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कपाशी, कांदे, मका, बाजरी व इतर पिकांचे नुकसान झाले असून कपाशीचे पीक लाल व पिवळे झाले आहे। तसेच फुलपगडी व कैरी गळत आहे। शेजारील पाडळदे व रोजे गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी सासवहाळ गावात अद्याप कोणतेही पंचनामे झालेले नाही। शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांना विनंती केली असता अधिकारी म्हणाले की वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळाल्यानंतरच पंचनामा होऊ शकतो। यामुळे शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचनाम्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे। सासवहाळ ग्रामपंचायत सरपंच सोमंगला भगवान जाधव, शेतकरी साहेबराव जाधव आणि 30 ते 40 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनी निवेदनावर सही केली आहे। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातला तोंडाशी आलेला घास संपत चालल्याने पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने होणे आवश्यक आहे। आता सासवहाळ शेतकऱ्यांच्या पंचनाम्याच्या बाबतीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता निर्णय घेतला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोनवणे बोलतोय। माझे क्षेत्र जे हेर सगळी पाणीनं धरण फुटून ते सगळं सारखं जमीन दोष झालेले, तर मला थोडीशी मदत पाहिजे सरकारकडून, हे आमची विनंती आहे। हां बोला। मालेगाव तालुक्यातील शेजवाळ इथला शेतकरी असून मी माझ्या शेतात किंवा आपल्या पूर्ण परिसरात पाण्याचं अफाट म्हणजे असं खूप नुकसान झालं आहे, पण आजपर्यंत कुठल्याही याची दखल घेतली नाही। कुठलाही अधिकारी येऊन आपल्या चौकशी काही त्याची झाली नाही, तर चौकशी करण्यात यावा अशी मी 2 शब्द बोलून संपतो। मी खलाण्या गावातून बोलत आहे आणि सायन्य मंडळमधून बोलत आहे। विषय असा आहे, खूप गंभीर आहे, कारण शेतकऱ्याचं म्हणजे आज पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जर शासन असं म्हणत असेल की बा सायन्य मंडळ बसत नाही, का बसत नाही, तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा। आणि जे आज माझा एक विषय असा महत्त्वाचा आहे, आम्ही ज्यावेळेस विमा भरला आहे त्यावेळेस शासनाने आम्हाला सांगितलं जे विमा भरतील त्या लोकांची दखल घेतली जाईल, परंतु आम्ही विमा भरून सुद्धा दखल तर नाहीच आहे। पण आज रोजी संपूर्ण शेतकऱ्यांचं इतकं म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची दिवाळी अतिशय खराब झालेली आहे, कारण त्याचे स्वप्न फार मोठे होते, परंतु स्वप्न सर्व बंगले। आणि शासनाकडे एकच विनंती आमची की आमची जी 100% नुकसान भरपाई द्यावा, ती मी अशी शासनाला हात जोडून विनंती करतो। आणि 2 शब्द जवळजवळ 1 महिन्यापासून चाललेलं असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे। वर शासन म्हणतं, मुख्यमंत्री म्हणतात की प्रत्येकाचे शेतकऱ्याचे पंचनामे करा। आणि आमच्या सासवहाळ गावातील कृषी सहाय्यक, तलाठी यांना सर्वांना सांगितलं, पण ते म्हणतात की अजून आपल्या झोडगा जो गट आहे त्या गटामध्ये मशीन पाणी एवढं दाखवत नाही, पाणी कमी दाखवत आहे। पण आमचं सर्व शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की ते मशीनच खराब आहे। जर आमच्या गावाच्या बाजूला पाडळदे, रोजे ह्या गावांना 108 मिली पाऊस पडतो आणि आमच्या सासवहाळला 56 मिली तो कसं काय पडतो, उलट त्यांच्यापेक्षा आमच्या गावातील पिकं आजही येऊन बघा तुम्ही, पूर्ण पिकं लाल झाले आहेत, कपाशा खराब झाल्या, कांद्यांचे जवळजवळ बरं लोकांचे कांदे वाहून गेले आणि मक्का या पिवळ्या पडलेल्या आहेत। पण हे प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आणि पंचनामे करण्याचा आदेश त्यांना मिळत नाही। तरी आज आम्ही सर्व सासवहाळीतील शेतकरी जमलो आणि चला काय तहसीलदारांना मागे पण आम्ही एकदा बोललो होतो, पण आता आज तर अकबर साहेब, तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊ आणि त्याच्यासाठी पंचनामे करण्यासाठी त्यांना हे करू। पण एक पंचनामे का होत नाही? जर सर्व तालुक्यात होत आहे, आजूबाजूच्या खेड्यांना होत आहे, पण आमच्या या 4-5 गावांना पंचनामे होत नाही, तरी तात्काळ हे पंचनामे झाले पाहिजे अशी आमची आज विनंती आहे।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. देवगिरी साखर कारखान्यात 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. भिंतीच्या परिस्थितीपासून कारखाना वाचवला. चोरी व कर्ज प्रकरणांवर MD आणि खासदारांनी दिली माहिती. बातमी फुलंब्री येथून. फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 29 सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेत अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. सभेत ठरावानुसार ज्यांच्या घरात 2 शेअर्स आहेत ते त्यांच्या वारसांच्या नावावर करता येतील, यासाठी बाकीच्या वारसांची सहमतीपत्र आवश्यक आहे. सभेत नवीन सभासदांसाठी किमान 20 आर क्षेत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच ते 7/12 अर्ज व 100 रुपये फी भरल्यावर सभासदत्व मिळवू शकतील. तालुक्यातील नवसमाविष्ट गावातील सभासदही घेतले जाणार आहेत. MD यांनी सांगितले की कारखाना बँकेच्या ताब्यात असताना 175 मोटारी चोरी गेल्या होत्या, परंतु 4 ते 5 जड मोटारी वाचल्या. बँकेच्या ताब्यात असताना चोरी झालेल्या साहित्य आणि मुरुम उत्खननाचा सिव्हिल कोर्टात दावा दाखल केला जाणार आहे. तसेच सुरक्षारक्षक, वॉचमन यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सभेत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले की 2015 साली 200 ते 300 कोटी रुपये कर्ज असलेल्या कारखान्यांना सरकारने वाचवले, परंतु 48 कोटी कर्ज असलेल्या आमच्या कारखान्याला बंद पाडले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांवर आरोप करत त्यांनी कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. सभेत नवनिर्वाचित संचालक कल्याण चव्हाण, योगेश मिसाळ, नितीन देशमुख, आमदार अनुराधा चव्हाण, अभियंता अतुल चव्हाण, खासदार डॉक्टर कल्याण काळे व अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय पाटील मोरे यांनी केले, तर आभार संचालक नितीन उर्फ बंटी देशमुख यांनी मानले. म्हणले तसं चांगल्या कामाच्या विकासाच्या आड कधी काळेपरवर आला नाही आणि येणार पण. फक्त काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तिथलच्या गोष्टींमध्ये काही भानगडी झाल्या नाही पाहिजे आणि ते तुम्हाला करायची गरज पण नाही असं आम्हाला वाटतं. आणि अशा पद्धतीने जर आपण कारभार केला तर 100% आपल्याला आम्ही कधीच आडवं येणार नाही विकासाच्या कामाला. ते कर्मचारी मला वाटतं साहेब त्यावेळेचे बरेच कर्मचारी सोडून गेले. कोणी मयत झाली असतील, कोणाचं वय झालं असतं आणि बरेच जण आता चांगले राजकारणी पण झाले. त्यातले बरेच कर्मचारी त्याला नोकरीची गरज नाही. जर फार थोडेफार राहिले असं माझी अशी विनंती, आता कारभार तुम्ही बघणार आहात, जे खरोखर राहिलेले असतील जर ते चांगले असतील आणि त्याची संख्येचं एक अवलोकन करा आणि तेवढे लोक एवढे कमी राहिलेले आता तर ते आपले कारखान्याचे म्हणून त्यांना घ्या. बाकी तुम्ही जे चालवणार आहात, बाकीच्या ज्या गोष्टी करणार आहात, हा तुमचा आहे. आपण काय म्हणतो त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल, लीज बेसिस असेल, काम चांगलं होण्यासाठी. पण त्यांची जर थोडी संख्या असेल आणि ते आपल्या मायभूमीतली असेल, आज मी त्या आशेवर असतील आमचं भलं व्हा, आमचं काहीतरी बरं व्हा, ते घेऊ शकत असं. किंवा मग एखाद्याचे वडील वारले असेल, अनुकंप बेसिसवर आता आम्ही जिल्हा बँकेत अनुकंप बेसिसवर जेवढ्याचे मुलं करू शकले असतील त्यांचा क्रायटेरिया लावला, त्यांच्याकडून परीक्षा लिहून घेतली आणि ते जर बसले ते तर प्रॉपर फिट अँड फाईन तर त्यांना आम्ही नोकऱ्या दिल्या. एवढ्या 2 गोष्टी सांगतो. बरंचसं ठरवलं सर्वसाधारण सभेचं ऐकायचं होतं, जाणून घ्यायचं होतं, परंतु आपली सर्वांची क्षमा मागून मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि तिथं संचालक आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, म्हणून जरा आपण सर्वजण मला माफ करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आज आपला सर्वांनी आजपर्यंत जे पाठबळ दिलं आणि जी सर्वांची तळमळ होती की आपल्या या फुलंब्री तालुक्यासाठी, आपल्या या भागासाठी हा कारखाना सुरू व्हायला पाहिजे, तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि सर्वांच्या सहकार्याने आज आपला हा कारखाना सुरू होत आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि
ह्या कारखान्याची सुरुवात करत असताना मी दिलेला शब्द होता, मी आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या सहकार क्षेत्रामध्ये आणि कारखान्यामध्ये ज्यांचा सखोल असा अभ्यास आहे ते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, त्यांच्याकडे हा विषय मांडला आणि आपले महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे नाना असतील यांच्या मार्गदर्शनाने आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने आपल्याला कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. त्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने, या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण आपल्यासाठी हा कारखाना म्हणजे खरंच फार महत्त्वाचा होता. तर फिरत असताना आता मी महिला असल्यामुळे आमच्या महिला भगिनी फार मन मोकळं करतात. त्या सांगतात, ताई या कारखान्यामुळे की बाबा मुलाला नोकरी आहे, थोडीफार शेती पण आहे, कारखान्यावर नोकरी असल्यामुळे बरेच जणांचे लग्न झाले. आणि नंतर ज्या आश्वासनावर, ज्या याच्यावर आमच्या महिला भगिनींनी ते तुटू दिलं नाही, तेवढ्या त्या समजदार आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की नोकरी गेली त्यांची. तर त्यामुळे आपल्या या येथील तरुणांच्या, युवकांच्या यांच्या हाताला काम मिळावं. कारण एकदा कारखाना असेल, कुठला उद्योगधंदा असेल, उभा राहिल्यानंतर त्या भागाचा विकास व्हायला फार अवघड जातो. आज आपण बघितलंय रामबाबा वगैरे आपली हे सर्व संभाजीनगर तालुक्याची मंडळी आज ते सर्व कारखानदारीमुळे एवढ्या म्हणजे त्या भागाचा विकास आणि समृद्ध झालेला आहे. आम्हाला थोडीफार खंतबाबा इकडे फुलंब्रीसाठी होती. तर हा कारखाना आता सुरू झाल्यानंतर इथे आपली रोजगारी पण वाढणार आणि एकदा एखादा व्यवसाय उभा राहिल्यानंतर त्याला लागून अनेक व्यवसाय धंदे इथे उभे राहतात. त्याच मागे आपण कारखान्याची फक्त सुरुवातच केली, म्हणजे इथे कामाची सुरुवात केली, पत्र बदलले, सगळं केल्यानंतर आपल्या इथल्या जमिनीचे भाव मला इथून काही शेतकऱ्यांनी सांगितलं किती 4 पट झाले का इथे वाढले. म्हणजे ही एक विकासाची सुरुवात आहे, डेव्हलपमेंटची आपली एक सुरुवात आहे. या आपल्या या भागाला, आपल्या या तालुक्याला समृद्धी येण्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं पाऊल होतं आणि त्यामुळेच आपल्या सर्वांची तळमळ होती की कारखाना सुरू व्हायला पाहिजे. याची सुरुवात करत असताना ते अनेक अडचणी होत्या. आता याबद्दलचा तपशील आपल्याला आढावा घेताना कल्याणदादा असतील, सोनवणे साहेब असतील यांनी आपल्याला या आर्थिक विषयामधलं सविस्तर आपल्याला इथे मांडणी केलेली आहे. का निघाला याच्या खोलात मी न गेलेलो बरं. ज्या कारखान्यावर 200-300 कोटी रुपयाचं कर्ज होतं ते कारखाने अजूनही अवसानात निघाले नाही आणि आपल्या कारखान्यावर अवघं 48 कोटी रुपयाचं कर्ज होतं. त्या 48 कोटी आपण MSC बँकेचे धरू, सगळे मिळून बाकीच्यांचे धरू, त्या 14 कोटीचं 14 कोटी अन्नाचा आकडा आहे. तर तेवढ्या कारखान्यावर पटेल साहेब आपला कारखाना अवसानात काढला. आणि का काढला हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्या खोलात न गेलेलो बरं. पण ज्या ताईने आज आदरणीय बागडे नानाचे आभार मानले, मी त्याच्या अगोदर बागडे नानाचे महामहिम राज्यपाल बागडे नाना यांच्यावर मी टीका करायला उभा नाही.
परंतु काही आपलं इथं संचालक मंडळ निवडून आलं तेव्हा तुम्ही भाजपत गेलेल्या नव्हत्या आणि 2014ला सरकार आलं, 15ला कारखान्याची निवडणूक झाली, पूर्ण संचालक मंडळ आपलं निवडून आलं. मी आपलं म्हणतो नाही त्या काळात तुम्ही राष्ट्रवादी होता आणि ते निवडून आल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात या संचालक मंडळाला काही लहानचं मोठं होतं न होतं तोपर्यंत यांना बरखास्त करण्यात आलं आणि सांगण्यात आलं की हा कारखाना आता आम्ही अवसानात काढला. मी याच्यासाठी थोड्याशा मागच्या पार्श्वभूमीत गेलो की अनेक कारखाने 100-200 कोटीच्या कर्जाने असून सुद्धा त्या काळात ते अवसानात निघाले नाही, पण आपला कारखाना अवसानात काढला आणि ते आपल्याच भागातल्या नेते मंडळीने काढला. त्याच्या राजकारणात मला आज जायचं नाही. त्याच्या पुढे जाऊन एक वाईट गोष्ट वाटली ती अशी, त्या काळातल्या 14 ते 19च्या सरकारने आपल्या कारखान्याची हराशी पेपरमध्ये टेंडर देऊन केली. सोलापूरच्या एका पाटील साहेबांच्या माणसाने आपले टेंडरचे पैसे भरले, हा कारखाना विकत घ्यायचा निर्णय झाला. आम्ही कोर्टात गेलो, हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद संभाजीनगरच्या, आणि तो व्यवहार रद्द केला आणि आता कारखाना विकता येणार नाही, हा कारखाना सभासदाचा आहे आणि तो निर्णय कोर्टाने दिला आणि म्हणून आज आपण सगळेजण या ठिकाणी उद्या. त्या दिवशी त्या पाटील साहेबांनी तो कारखाना इथून भरून नेला असता तर आपल्याला फक्त भिताडा दिसल्या किंबहुना ही जागा गेली. म्हणून मला त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जे जे आपल्यावर कर्तव्य केलं त्याचे आभार मानले पाहिजे की त्यांनी काय काय केलं यावेळेस. त्या काळात खाल्लापून भोकरदन होतो, वरलापून तिकडे रामेश्वर होता आणि इकडे राजे संभाजी कारखाना होता. त्याला काय भीती वाटत होती कोणाच ठाऊक आपला बंद पडेल, हा चालू झाला. पण मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या माध्यमातून का होत नाही, शासनाने याला मान्यता दिली आणि आपण आता चालू करायला हाती घेतलाय. आम्ही आपल्या कारखान्याच्या सर्व चांगल्या कामात आपल्या सोबत आहोत. कारण रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांना पतीचे पत्र. तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावल्याने तक्रारी. बातमी फुलंब्री येथून. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजींचा उत्सव सुरू होता. मोठमोठ्या जाहिराती, शुभेच्छा संदेश आणि बॅनर यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी वाढदिवस थाटामाटात साजरा केला. मात्र या बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती तथा छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचे फोटो लावले गेले. यामुळे स्थानिक पातळीवर चर्चांना आणि वादाला तोंड फुटले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जागरूक नागरिकांकडून माहिती अधिकार अर्ज आणि तक्रारींचा भडीमार होऊ लागल्याने मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या आमदार पत्नी अनुराधा चव्हाण यांना चक्क पत्र लिहून कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना देण्याची विनंती केली की माझा फोटो कोणत्याही बॅनरवर लावू नका. या घडामोडींमुळे काही कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून राजकीय वर्तुळात या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आम आदमी पार्टीचा रुग्ण मोर्चा. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निवेदन. बातमी बीड येथून. गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस या पिकांचे उत्पादन बाधित झाले असून शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण मोर्चा काढण्यात आला.
मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजित पवार आणि कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत तातडीने जाहीर करावी, सर्व पीक कर्ज, शेती कर्ज माफ करून 7/12 कोरा करावा, पारदर्शक पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, पंचनाम्याची प्रक्रिया गतीने व न्याय पद्धतीने करावी, पुढील हंगामासाठी मोफत बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, या प्रकारच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच नेत्यांनी पंजाबमधील उदाहरण देत सांगितले की तेथे आम आदमी पार्टी सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत दिली होती. महाराष्ट्रातही तीच मदत तात्काळ द्यावी, हीच आमची मुख्य मागणी आहे. या मोर्चात आमचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, महाराष्ट्र किसान सभेचे कॉम्रेड डी.जी. तांदळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे गणेश नाईकवाडे, रिपब्लिकन पक्षाचे दत्तात्रय वेंकटी, सविंदर मल, बीड शहर बचाव मंचाचे नितीन जायभाय, जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, तालुकाध्यक्ष कृष्ण जगताप, अजून खान, रफिक पठाण, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब मोरे पाटील, मिलिंद पाळणे, शहर सचिव कैलासचंद्र पालीवाल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये पाठीमागील 10 ते 15 दिवसापासून आता खूप जास्त पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप असं अति नुकसान झालेलं आहे. ते कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत. मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले. सगळ्यात मोठं नुकसान झालेले फळबागांचं, त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय, ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत. परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजेत, केलेला नाही. अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं. तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली. मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे. शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे. ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर रुग्ण घेऊन आलेलं आहे. जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या त्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना 7/12 कोरा आलाच पाहिजे. शेतकऱ्यांना 7/12 कोरा आलाच पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना 7/12 कोरा आलाच पाहिजे. शेतकऱ्यांना 7/12 कोरा आलाच पाहिजे. ओला दुष्काळ हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. ओला दुष्काळ बेजबाबदार राज्य सरकारचा, बेजबाबदार राज्य सरकारचा, बेजबाबदार राज्य सरकारचा. अरे कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री नगरपंचायत अलर्ट मोडवर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फुलंब्रीत रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट व इतर साहित्य तयार. बातमी फुलंब्री इथून. फुलंब्री शहरात मुसळधार पावसामुळे फुलंब्री नगरपंचायतने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विशेष कक्ष स्थापन केले आहे. जिल्हास्तरीय अग्निशमन बळकटीकरण योजनेअंतर्गत नगरपंचायतकडे एक रेस्क्यू बोट, 8 माणसांसाठी
लाईफ जॅकेट, लाईफ रिंग व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सध्या सोसायटी परिसरातील पूल आणि पीरबादी जवळील पूलवरील नळकांठ्यांमध्ये अडकलेली लाकडे व फांद्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढून नदीचे पाणी सुरळीत मार्गाने वाहू लागले आहे. तसेच गिरिजानगरमध्ये साचलेले पाणी सफाई कर्मचाऱ्यांनी काढले आहे. नगरपंचायतने नागरिकांना विनंती केली आहे की पूर परिस्थितीविषयी मदत हवी असल्यास किंवा आपत्कालीन माहिती असल्यास कार्यालय अधीक्षक प्रमोद तुपे किंवा गजानन तावडे 92 70 45 33 33 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच फुलमस्ता नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून वाहतूक करू नये व प्रवास टाळावा. नगरपंचायत कार्यालयाने नागरिकांना मदत कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मराठवाड्यात परतीच्या पावसाने हाहाकार. छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यात पुराचे सावट. जायकवाडी आणि दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग. गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क. बातमी मराठवाडा येथून. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिनांक 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला असून यामुळे जायकवाडी व दुधना प्रकल्पातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. आज रात्रीपासून जोरदार पावसामुळे खुलताबाद तालुक्यातील एसा गावचे धरण ओव्हरफ्लो झाले असून गिरजा नदीला पाणी वाढल्याने वैजापूर तालुक्यात लोणीखुर्द गावात पाणी घुसले. वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार व कोन्हुरी गावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकमध्ये गोदावरीला पूर. प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन. मात्र आपत्ती व्यवस्थापन रामभरोशावर. सलग 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणे भरून वाहू लागली असून गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुतोंड्या मारुतीसह रामकुंड परिसरातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. जुन्या नाशिकमधील सोमवार पेठेतील जुनावाडा कोसळला, मात्र जीवितहानी टळली. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पुलांवर मोठी गर्दी केली होती. आपत्ती व्यवस्थापन मात्र ठिकठिकाणी दिसून आले नाही. स्थानिक नागरिकांनी गोदाघाटचे आपत्ती व्यवस्थापन रामभरोशावर आहे का असा सवाल उपस्थित केला. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणीही केली आहे. पाहुयात पुढील बातमी. नांदगावच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोरठाण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मका, कपाशी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात बुडाले असून त्यांचे स्वप्न पावसाने उद्ध्वस्त केले. शासनाने सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मागील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे यंदा तरी त्वरित मदत व्हावी. पाहुयात पुढील बातमी. अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर पावसाने जलमय. नागरिकांचा सवाल, आमचा वाली कोण? नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर भागात नाले तुडुंब भरून पाणी घरात शिरले. उघडी चेंबर आणि पाण्याने भरलेले विजेचे रोहित्रे यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आम्ही कर भरतो पण वेळ आली की प्रशासन दृष्टीआड होते असे म्हटले। परिसरातील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे घरात राहणे कठीण झाल्याचे सांगत तातडीने स्वच्छतेची मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। खुलताबाद तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, शेतमालाचे मोठे नुकसान। गेल्या रात्री तब्बल 8 तास झालेल्या पावसामुळे खुलताबाद तालुक्यात हाहाकार माजला। घरांच्या उंबरठ्यांपर्यंत पाणी पोहोचले। शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून काही घरांमध्येही पाणी शिरले आहे। मात्र या पावसामुळे गिरिजा मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील धरणे भरली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे। हवामान खात्याने आणखी 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी पावसामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाल्याची व्यथा व्यक्त केली आहे। पाहुयात पुढील बातमी। वळण रस्त्यावर चिखल, किनवट रस्ता बंद, शालेय विद्यार्थ्यांचे हाल। धानकी टेंभुर्धरा पुलाच्या बांधकामादरम्यान मलबा रस्त्यावर टाकल्यामुळे किनवट मार्ग चिखलमय होऊन वाहतूक ठप्प झाली आहे। उमरखेड किनवट बससेवा बंद असल्याने विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत। नागरिकांनी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांचेही हाल होत असून माल बाजारात नेता येत नाही। पावसाळ्यापूर्वी नियोजन झाले असते तर आजची वेळ आली नसती अशी टीका ग्रामस्थांनी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शाळांना उद्या सुट्टी। हवामान खात्याच्या येलो अलर्ट नंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 29 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। नद्यांनी इशारा पातळी गाठल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने सांगितले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा निर्णय पालकांनी स्वागतार्ह म्हटला आहे। मात्र ग्रामीण भागातील शिक्षकांनी सुट्टीनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास घ्यावे लागतील असे सांगितले। पाहुयात पुढील बातमी। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे 8 फुटांनी उघडले। गोदावरी खोऱ्यात सतर्कतेचा इशारा। सलग पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सर्व 27 दरवाजे 8 फुटांनी उघडण्यात आले। तब्बल 2,26,000 क्युसेक पाणी गोदावरी सोडण्यात आले आहे। पैठणसह नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना स्थलांतराचे आवाहन केले आहे। गावातील तरुण स्वयंसेवकांनी प्रशासनाला मदत सुरू केली असून नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार सतर्क केले जात आहे। पाहुयात पुढील बातमी। देवणी तालुक्यात अतिवृष्टी, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा दौरा। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सिंदी कामठ, गौंडगाव, विजयनगर, लासोना, धनेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला। ग्रामस्थांनी शेतमालाचे नुकसान लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। काही शेतकऱ्यांनी हातावरचे पीक गमावल्याने मुलांच्या शिक्षणाविषयी ही चिंता व्यक्त केली आहे। पाहुयात पुढील बातमी। लिंबा गणेश रस्ता अद्याप दुरुस्त नाही, ग्रामस्थांचा संताप। नेते फोटो काढतात पण काम करत नाही। बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश ते बोरखेड रस्ता मुसळधार पावसामुळे खचून वाहतूक ठप्प झाली आहे। स्थानिक आमदार व अधिकारी साईट व्हिजिट करून फोटो सेशन करून गेले, मात्र दुरुस्ती सुरू झाली नाही। ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत फक्त आश्वासन, काम काहीच नाही अशी प्रतिक्रिया दिली। आजारी रुग्णांना दवाखान्यात न्यायचे असेल तर ट्रॅक्टर गाड्यांचा आधार घ्यावा लागतो असेही ग्रामस्थांनी सांगितले। स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्री पोलीस ठाण्याचा सन्मान, लोक अदालतीत सर्वाधिक केसेसमध्ये शिक्षा। 13 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत फुलंब्री पोलीस ठाण्यातील तब्बल 37 केसेसमध्ये शिक्षा झाली। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस तर्फे फुलंब्री पोलीस ठाण्याला दुसरा क्रमांक मिळाला। अप्पर पोलीस अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते साळवे मॅडम यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले। या उपक्रमामुळे पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास वाढल्याचे मत नोंदले गेले। यानंतर पोलीस स्तरातील इतर ठाण्यांनाही अशा उपक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी 3 अकस्मात मृत्यूंची नोंद. मदिना कॉलनी येथे एक मुलगा करंट लागून तर सांजुळ येथे एकाने गळफास घेतला, एकाने विष प्राशन केल्याने मृत्यू. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत एकाच दिवशी 3 अकस्मात मृत्यूंची नोंद झाली. त्यात एकाला करंट लागून, दुसऱ्याने विष प्राशन केल्याने तर सांजुळ येथे एकाचा गळफास घेऊन मृत्यू झाला. शहरातील तहसील कार्यालय परिसरात मदिना कॉलनी येथे राहणारे रेहान शहाचांद शहा वय 15 वर्ष यांना राहत्या घरात फॅन दुरुस्त करत असताना विद्युतचा शॉक लागल्याने त्यास फुलंब्री येथील घाटे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 72/2025 कलम 194 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस सुनील सोनवणे हे करीत आहेत. दुसरी घटना फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे विष्णू किसन मुझे वय 35 वर्ष राहणार मसला तालुका फुलंब्री हल्ले मुक्काम नवीन बस स्टँड जवळ नागरे वस्तीजवळ फुलंब्री याने विषारी औषध सेवन केल्याने खाली पडून डोक्यास मार लागल्याने जखमी झाला असता त्यास महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेतून चालक विजय देवमाळे यांनी फुलंब्री येथील घाटे रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले असता फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू 74/2025 कलम 194 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव साटे हे करीत आहेत. तिसरी घटना फुलंब्री तालुक्यातील सांजुळ येथे अमोल सुखदेव पगडे वय 35 वर्ष याने राहत्या घरी गळफास घेतल्याने त्यास फुलंब्री येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नंबर 73/2025 कलम 194 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ कणसे हे करीत आहेत. वरील सर्व तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पिशोर अंजना नदीत 10 वर्षीय मुलगा वाहून गेला. प्रशासनाची कुंभकर्णी झोप कायम, सुरक्षित पुलाची मागणी तीव्र. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना नदीवर दिनांक 29 रोजी सोमवार रोजी दुपारी येथे एक दुर्दैवी घटना घडली. एक 10 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून श्रावण निवृत्ती मुकासे वय 10 वर्ष शफेपूर हा 4थीतील निरागस विद्यार्थी आमराई रस्त्यालगतच्या पुलावरून जात असताना तो जाऊन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच हा अपघात घडल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिक, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मुलाचा शोध सुरू असून संध्याकाळी 7 वाजेपर्यंतही त्याचा शोध लागला नव्हता. याआधीही भारंबा तांडा रस्त्यावर एक शाळकरी मुलगी वाहून जाताना थोडक्यात बचावली होती. मात्र या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. हस्ता ते नाचनवेल व कोळंबी भारंबा तांडा, पळशी बुद्रुक, पळशी खुर्द, श्रीकृष्णनगर, शफियाबाद ते भिलदरी दरम्यान सुरक्षित पुलांचा अभाव असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून लहान मोठे नदी नाले पार करून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पिशोर येथे बाजारासाठी यावे लागत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून अंजना नदीवर तातडीने सुरक्षित पूल उभारण्याची जोरदार मागणी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शाळांना सुट्टी, हवामान खात्याचा येलो अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिनांक 29 सप्टेंबर सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तसेच काल दिनांक 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील तब्बल 68 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे। त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष दिलीप स्वामी यांनी हा निर्णय घेतला आहे। ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनीही या संदर्भात सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे। यावेळी महानगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत। मागील काही दिवसापासून वैजापूर, पैठण आणि कन्नड या भागामध्ये अतिवृष्टी सुरू आहे आणि येणारे पुढील काही 2-3 दिवस पुन्हा अजून अतिवृष्टीची संभावना वर्तवली जात आहे। मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण येणाऱ्या 2-3 दिवस अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यावश्यक कारण नसल्यास आपण आपल्या घराबाहेर पडू नये। विशेष करून मी विनंती करेन सर्व शेतमजूर शेतकऱ्यांना की आपले जे गुरढोरं आहेत त्यांना आपण मोकळे सोडावे, जेणेकरून गोठ्यामध्ये बांधल्यास त्यांना नंतर जर पाणी अचानकपणे वाढलं तर त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो। त्याचबरोबर त्यांना कुठेही नदीपात्राकडे जाऊ देऊ नये। त्याचबरोबर आपल्या मुलांना यांना सुद्धा स्पष्ट आणि सज्जड समज द्यावा की कुठेही अशा ठिकाणी जाऊ नये जेणेकरून त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो। आपण असंही पाहतो आहोत की काही पुलांवरून पाणी वाहून जात आहे आणि तिथं काही लोक पायी चालत आहेत, गाड्या घेऊन जात आहेत। ह्यामुळे सुद्धा सर्वांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतात। कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पाण्याचा अंदाज वरून येत नाही। वरून जरी ते शांत वाटत असेल तरी आतला प्रवाह खूप मोठा असतो आणि अनेक वेळा अशा घटना घडल्यात की गाड्याच्या गाड्या वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो की असा कोणताही साहस करू नये जेणेकरून आपल्यामुळे अनेक इतर लोकांचे सुद्धा जीव धोक्यात जाईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की कोणतीही रिस्क घेऊ नका आणि येणारे 2-3 दिवस आपल्याला अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चाकूर, शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। लातूर जिल्ह्यातील चाकूर व शिरूर, अनंतपाळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकाच्या झालेल्या हानीची माहिती घेतली। चाकूर तालुक्यातील सेवापूर, तांडा शिवारात सखल भागात पाणी साचल्याने शेत जमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। याची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांसोबत अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंह जाधव आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते। शिरूर, अनंतपाळ तालुक्यातील चामरगा शिवारातील नुकसानीचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। यावेळी तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार श्री कांबळे व अन्य अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी पंचनामे तातडीने करून एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही असे आश्वासन दिलं। तसेच ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीसाठीची मदत शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्याचे निर्देश दिले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा देवणी तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावांना दौरा। लातूरच्या निलंगा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील सिंधी, कामहट, गौंडगाव, विजयनगर व लासोना धनेगाव या गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा स्थानिक आमदार श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर यांनी रविवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दौरा केला। यावेळी त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतली। तसेच रस्ते व पुलाच्या नुकसानीची पाहणी करून तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाशी चर्चा केली। आमदार निलंगेकर यांनी शेतकरी बांधवांना धीर देत सांगितलं की शासन, प्रशासन, नेते मंडळी व कार्यकर्ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। या प्रसंगी धनेगावचे युवा उद्योजक व माजी उपसरपंच रवींद्र कुमार पाटील यांनी आमदारांना निवेदन देऊन
ओला दुष्काळ जाहीर करावा, नदीकाठच्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र पंचनामे करून त्यांना जास्तीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीडमध्ये वाल्मिकी समाजाच्या तरुणाची निर्गुण हत्या, ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून तीव्र निषेध। 29 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री 22 वर्षीय यश देवेंद्र ढाका या वाल्मिकी समाजाच्या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आली। स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा हा मुलगा असून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा यश मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ वादातून या भयानक घटनेचा शिकार झाला। कुटुंबानं हा सुनियोजित कट असल्याचं सांगितलं असून 7 ते 8 आरोपी असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या हत्येला जाहीर निषेध करत कठोर कारवाई करत तपास फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। यशच्या हत्येनंतर रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केलं। कुटुंबियांनी दीपक भाईंना घटनेची माहिती देताना हा सुनियोजित कट होता, यात अनेक आरोपींचाही समावेश आहे, सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे। यशच्या वडिलांनी सांगितलं की मुलाची हत्या किरकोळ वादाच्या नावाखाली केली असली तरी मागे लपलेल्या षडयंत्राचा तपास व्हायला हवा। कुटुंब सध्या भीतीच्या सावटाखाली असून पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावं असंही त्यांनी आवाहन केलंय। या प्रकरणात IPC कलम 120B गुन्ह्याची सायन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक तपासात एका आरोपीला अटक केली आहे। मात्र CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीवरून आणखीन आरोपींचा शोध सुरू आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते व बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितलं, बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे, पोलिसांची कायद्याची भीतीच राहिली नाही। अशा स्थितीत सध्या शहरात शस्त्रपुरवठा होतोय कुठून, बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तींशी याचा संबंध आहे का, अशा अनेक अँगलनं सखोल तपास व्हावा। बीड पोलीस अधीक्षकांनी राजकीय दबावाला बळी न पडता सर्व आरोपींना अटक करावी। वाल्मिकी समाजाचे नेते व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष करणभाई कलियाना म्हणाले की वाल्मिकी समाजावर सतत हल्ले होत आहेत। 8 दिवसांपूर्वी लासलगाव येथे एका वाल्मिकी तरुणाची अशीच हत्या झाली। ही साखळी थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी गांभीर्यानं हा मुद्दा घ्यावा। पॅन्थर सेनेच्या या भेटीत अनिल उजगरे, समाधान बसुटे, वसीम शेख, अमोल गढवे, अविनाश वडमारे, पप्पू आरे, BS मणेरे, राजेश वडमारे, बाबा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सेनेने सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई, CID SIT मार्फत चौकशी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा चालू राहील असा निर्धारही व्यक्त करण्यात आलाय। या घटनेमुळे बीड शहरात खळबळ आली असून वाल्मिकी समाजातून रोष व्यक्त होत आहे। शुक्रवारी शोकाकुल वातावरणात यशचे अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांनी तपास वेगवान केल्यास या प्रकरणाचा खरा चेहरा उघड होईल असा विश्वास कुटुंबियांनी व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यातील यश ढाका या वाल्मिक समाजाच्या तरुणाचं क्रूर हत्याकांड झालेलं आहे। आज मी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली। त्याचे वडील, त्याचं पूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे आणि आम्हाला न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका आहे। या प्रकरणात 7 ते 8 आरोपी असण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली। त्या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी। ही घटना कशी घडली, या घटनेचे पाळमुळं सर्व या ठिकाणी त्यांनी तपासले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी। महाराष्ट्रामध्ये वाल्मिक समाज टार्गेट होतोय, हे दुर्दैवी आहे। अशीच घटना लासलगावला घडली आणि ही बीडला सुद्धा घडली। त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की SIT आणि CID मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे। बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही अतिशय चिंताजनक बाब आहे। या तरुणांना शस्त्र कोण पुरवतंय? या बीडच्या तरुणांशी बाहेर राज्यातील, बाहेर जिल्ह्यातील काही टोळ्या कनेक्ट आहेत का? त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि राज्य सरकारने या संदर्भात सखोल अशी एक दक्षता घेण्याची गरज आहे। बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे। गृहमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी
ही सुद्धा मागणी ऑल इंडिया पॅंथर सेना करत आहे। यात जर न्याय नाही मिळाला तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी बाबासाहेब मणेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वलांडीत इरादुल्ला शाह कादरीचा संदल उत्साह संपन्न। देवली तालुक्यातील वलांडी येथील दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सय्यद इरादुल्ला शाह कादरी यांचा संदल वलांडी गावातील इरादुल्ला शाह शाकदरीचे मुख्य मानकरी असलेले शब्बीर खुर्शीद पठाण यांच्या घरून झेला, चादर, महाप्रसाद, ढोल ताशाच्या गजरात संध्याकाळी 7 वाजता निघून जुन्या मुख्य रस्त्याच्या बाजारपेठावरील शेख शहाबुद्दीन सरवदी यांच्या दर्ग्यासमोरून आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून येऊन निलंगा उदगीर राज्य मार्गावरील असलेले इरादुल्ला शाह कादरी यांच्या दर्ग्यावर जाऊन फातेखाने होऊन चादर चढवून संपन्न झाला। या फातेखानी वेळी गावातील थोर पुरुष नागरिकांसह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष हाकीमभाई बौडीवाले, वलांडीचे माजी सरपंच राम भंडारे, वलांडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी सोनकवडे यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अभयदादा साळुंके यांनी दर्ग्याचं दर्शन घेऊन सध्या नैसर्गिक आपत्ती आली असून त्यापासून आम्हाला बचाव करावा अशी प्रार्थना केली। तर हैदराबादचे इरादुल्ला शाह कादरी यांचे सज्जादे जमालुद्दीन शहासह 5 वंशांचेही फुल चादरी चढवून त्यांचा आशीर्वाद घेतला व महाप्रसादासाठी गावातील नागरिकांना आवाहन केलं। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 79 वर्षांपासून मेंगडेवाडीतील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत तलावाच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, अनेक वेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचं दुर्लक्ष। तलावाच्या सांडव्यातून जीवघेणे प्रवास लवकरच ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार। बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतेच 79 वर्ष पूर्ण झाली, मात्र अजूनही पाटोदा तालुक्यातील वाखिरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेंगडेवाडी गावाला आजतागायत डांबरी रस्ता मिळाला नाही। त्यामुळे येथील ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागतात। ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत किमान रस्त्याची तरी सोय करावी अशी मागणी केली। यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको आंदोलन देखील केलं, परंतु केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं गेलं। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून ते आता मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिली। मेंगडेवाडी ते वाखिरा या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। रस्ता नसल्यानं एसटी बससेवा येथे पोहोचत नाही। पावसाळ्यात गावकऱ्यांना दूध दुभते विक्रीसाठी, बाजारहाट, दवाखाना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तलावाच्या सांडव्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो। पालक दररोज आपल्या लेकरांच्या जीवावर उदार होऊन त्यांना शाळेत पाठवतात। रस्त्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी विष्णू बांगर, मल्हारी आरगुडे, रामेश्वर शिंदे, छत्रभुज रांजवन, राजेभाऊ कदम, जगन्नाथ बोबडे, कृष्णा जगदाळे, श्रीहरी आरगुडे, दिलीप जाधव, यश बांगर आदी ग्रामस्थांनी केली। अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून फक्त 7 किमी अंतरावर असून रस्त्याच्या अभावामुळे 900 लोकसंख्या असलेल्या गावाला दरवर्षी संकटांना सामोरं जावं लागतं। 1 ते 4 पर्यंत शाळा गावात आहे, मात्र पुढील शिक्षणासाठी वाघिरा, लिंबा गणेश भायाळा येथे जाण्यासाठी रस्ता नाहीये। त्यामुळे पालक आणि विद्यार्थी अक्षरशः वेठीस धरले गेले। लवकरच राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन उभारलं जाईल असा इशारा डॉक्टर गणेश ढवळे यांनी दिलाय। गेल्या 70 ते 75 वर्षापासून आज आमचं गाव मेंगडेवाडी या गावाला रोड नाही। आज माझ्या आजीला हॉस्पिटलला नेण्यासाठी रोड नाही। माझी आजी आज भरपूर आजारी आहे, कारण की मेंगडेवाडी हा रोड तत्काळ व्हावा ही गावकऱ्याच्या वतीने नम्र विनंती आहे। मागील 2 ते 3 पिढ्यापासून मेंगडेवाडीला अजिबात रस्ता नाहीये, तर मागच्या 8 दिवसापासून पूर्ण दळणवळण बंद झालेलं आहे। दूध घालायला माणसाला येता येत नाही, दवाखान्यात जाता येत नाही। तर आम्ही या रस्त्यासाठी पूर्ण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालून निवेदन देऊन सगळे परेशान आहेत लोक, तरी रस्ता करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या लोकांना दवाखान्यासाठी असेल, दूध दुभता असेल, भाजीपाला असेल, खत बियाणं असेल किंवा लिंबागणीचा बाजारहाट असेल
किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल त्या ठिकाणी अडचणी येतात। मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा 8-10 दिवस सुट्टी घ्यावी लागते। या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहे। 2020 मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं, मात्र या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे, परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही। या ग्रामस्थांची अशी मागणी कमीत कमी आम्हाला रस्ता तरी द्यावा अशी यांची प्रमुख मागणी। पावसाचं चालू आहे सारखा आणि त्याच्यामुळं आमच्या गावाकडे येता जाता येत नाही, बाजार हाट, दुधाचा प्रश्न, बाहेर दूध नेता येत नाही, 5-6 दिवस झाला लाईट नाही, दळण नाही, त्याच्यामुळं आम्हाला हे तळ्यातून येता येत नाही। तर शासनाला एवढीच विनंती की आमचा पूल करून आमच्या रस्त्याची सोय करावी। बाबासाहेब मानेरे, रिपब्लिकन वार्ता, जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जायकवाडी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली, सर्व 27 दरवाजे 8 फुटाने उघडले। बातमी येते पैठण येथून। सलग 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे। त्यामुळे आज दुपारी 3:15 ते 3:30 या वेळेत धरणाचे सर्व 27 दरवाजे प्रत्येक 8 फुटांनी उघडण्यात आले। यावेळी धरणातून गोदावरी नदीपात्रात तब्बल 2,26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला। सुरुवातीला धरणाचे आपत्कालीन 9 दरवाजे अर्धा फूट उघडून हळूहळू पाणी सोडण्यात आले। त्यानंतर वाढता पाणी प्रवाह लक्षात घेता सर्व दरवाजे 8 फुटांनी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे पैठण शहरासह गोदाकाठच्या सखल भागातील अनेक गावांमध्ये गोदावरीचे पाणी शिरले आहे। यामुळे नगर परिषद, महसूल व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। नागरिकांना सतत ध्वनिक्षेपकाद्वारे तसेच सोशल मीडियावरून सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे। यावेळी पैठण नगर परिषद मुख्याधिकारी पल्लवी अंबोरे गायकवाड यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली। त्यांच्यासह नगरसेवक बाळू माने, बादशाह परळकर, मोतीलाल गुंगासे आदी नगरसेवक व नगर परिषद कर्मचारी धर्मराज उजगरे, अशोक पगारे, चंद्रकांत पगारे यांनी पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम केले। दरम्यान धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याचा परिणाम पुढील काही तासात गोदावरी खोऱ्यातील गावांवर दिसून येणार असून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना इशारा दिला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आमदार सुहास कांदे शेतकऱ्यांच्या पाठीशी, अतिवृष्टी नुकसानीची गावोगावी पाहणी, पीक विमा व नुकसान भरपाई नक्की मिळेल, आमदार सुहास कांदेंचा शेतकऱ्यांना दिलासा। आमदार सुहास कांदेंचा अतिवृष्टी नुकसानीचा पाहणी दौरा संपन्न। बातमी नांदगाव येथून। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साकोरा गट व नायडुनी गटातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार कांदे म्हणाले, शिवसेना महायुती सरकार आणि आपला आमदार म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। पीक विमा व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। संकटांच्या काळात धीर धरावा, सरकार तुमच्या सोबत आहे। या दौऱ्यात आमदार कांदेंनी तहसीलदार सुनील सौंदाणे, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना दिल्या की शेतकऱ्यांना कुठल्याही कारणावरून अडवू नये, सर्व पंचनामे प्रामाणिकपणे करून त्यांना मदत उपलब्ध करून द्या। पाहणी दौऱ्याची सुरुवात साकोरा येथून झाली, त्यानंतर तळवाडे, वेहेळगाव, आमोदे, बोराळे, जामदरी, कळमदरी, पळाशी, सावरगाव, न्यायडोंगरी, जळगाव बुद्रुक आदी गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी शिवसेना पदाधिकारी, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समितीचे सभापती व संचालक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। ग्रामपंचायतींनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.